मात्र बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत आपण तामिळनाडूमधल्या राजकीय घडामोडींनी। थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग अखेर आज मोकळा झालेला आहे। 120 आमदारांचं पत्र राज्यपालांना त्यांनी सोपवलेलं आहे। त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यात थलपती विजय यांना यश आलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत। काही वेळापूर्वी थलपतींना व्हीसीके या पक्षाच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय, तसंच इंडियन युनियन मुस्लिम लीगनंही पाठिंबा दिलाय। त्यामुळे 118चा बहुमताचा आकडा गाठण्यात थलपती विजय यांच्या पक्षाला यश आलं। थलपती विजय आता उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघतोय तमिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना खूप वेग आला होता। थलपतींना जो बहुमताचा आकडा गाठण्यात यश येत नव्हतं, मात्र आज 120 आमदारांचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवलेलं आहे। आता थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, थलपती विजय यांचा उद्या अखेर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, मात्र गेल्या 2-3 दिवसापासून ज्या घडामोडी पाहिल्या तर कुठेतरी आपण म्हणू शकतो की हे जे राजकारण होतं ते शिगेला पोहोचलं होतं, त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत होता थलपती विजयांना। नक्कीच गिरीश, मोठ्या प्रमाणावरती राजकारण घडलं तामिळनाडूमध्ये आणि विजय थलपती यांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला, परंतु अखेर 108 थलपती विजय यांचा उद्या मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत। 10 वाजता हा सगळा सोहळा होणार आहे। आज त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सोपवलेलं आहे। गेल्या 3 दिवसातला राजकीय तिढा अखेर सुटलेला आहे। 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र थलपती विजय यांनी राज्यपालांकडे आज सुपूर्द केलं आणि आता उद्या सकाळी 10 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत।